विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आता जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतो आताची ही महत्त्वाची दृश्य आहेत। अंबादास दानवे हे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आलेले आहेत, मात्र जरांगे पाटलांची प्रकृती सध्या खालावल्याचं दिसतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे हे जरांगेंशी चर्चा करण्यासाठी आल्याचं आपण पाहतोय। एकीकडे सरकार विरोधात मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले आहेत, दुसरीकडे आता विरोधी पक्षांकडून सुद्धा या ठिकाणी जरांगेंची भेट घेतली जाते। तर कालच बळवंत वानखेडे यांनी सुद्धा जरांगेंची भेट घेतली होती आणि आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे भेटीसाठी आलेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल, अंबादास दानवे हे आता जरांगेंच्या भेटीसाठी आलेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि आज सरकार पातळीवर दखल घेतली जाईल असं चित्र दिसतंय आणि त्याच अनुषंगाने आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आता काही क्षणापूर्वी भेटीला आले आहेत। ते त्यांच्याशी संवाद साधतायत, बोलतायत, त्यांची विचारपूस करतायत। कारण गेल्या 6 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचे मराठवाड्यातले नव्याने निवडून आलेले खासदार, त्याचबरोबर त्यांचे आमदार, उद्धव ठाकरे गटाचे किंवा शरद पवार गटाचे आमदार सुद्धा त्यांना भेट देऊन गेलेले आहेत आणि सरकार पातळीवर या संदर्भातली अनास्था आहे आणि त्यासाठी आम्ही दबाव टाकू असं त्यांना आश्वासन दिलं आहे। सोबतच कालपर्यंत त्यांनी औषधोपचार घेतले नव्हते, 4थ्या दिवसापासून त्यांनी घ्यायला सुरुवात केली होती, त्या सुद्धा संदर्भात विनंती केली होती। आता अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असल्यामुळे सरकार पातळीवरची त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। सरकारच्या समोर कोणते कोणते मुद्दे ते सुद्धा मांडतात आणि एक दबाव कशा पद्धतीने तयार करतात हे पाहावं लागणार आहे आणि त्यामुळेच ही भेट महत्त्वाची मानली जाते। कारण आणखी 1 तासाभरात किंवा 1.5 तासामध्ये शंभूराज देसाई, त्याचबरोबर तानाजी सावंत आणि संदीपान भुमरे हे 3 मंत्री इथे येणार आहेत असंही कळतंय आणि त्यापूर्वी हा संवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। माधवजी, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी बरी दिसत नाहीये, ते उठत सुद्धा नाही। गेल्या काही वेळापासून मी बघतेय अंबादास दानवे त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतायत। अर्थात आज 6वा दिवस आहे आणि उपोषणामुळे त्यांची प्रकृती पूर्णतः खालावली आहे। कारण 3 दिवस त्यांनी औषध किंवा सलाईन घेतलं नव्हतं। कालपासून परवा संध्याकाळपासून ते घ्यायला सुरुवात झालेली आहे, मात्र आता त्याची तब्येत पूर्ण ढासळलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांना उठून बसणंही शक्य नाही। आवाजामध्ये क्षीणपणा आलेला आहे, ते बोलू शकत नाहीत, जास्त आवाजाने ते बोलू शकत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये त्यांना उठता येणं शक्य नाही आणि त्यामुळेच अंबादास दानवे त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानामध्ये बोलतायत। नक्कीच माधवजी, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।